हा पोलेभाई नमस्ते. पोलेभाई आम्ही तुम्हाला आरसीएम हरित संजीवनीचे प्रोडक्ट तुम्हाला दिले. आला का? हा यायला नाही हा यायलाय ना. हा आरसीएम हरित संजीवनीचे प्रोडक्ट तुम्हाला दिले. तर ऑलरेडी आरसीएम हरित संजीवनीचे प्रोडक्ट तुम्हाला फक्त आपण हळदी या क्रॉप साठी दिले होते. हळदी यासाठी तुम्हाला 3 ड्रिचिंग 3 फवारण्या दिल्या होत्या. तर हळदीला 1 ड्रिचिंग केली, 1 फवारणी केली आणि त्याच औषधी अर्धा एकर कापसाला वापरलं, अर्धा एकर झेंडूला वापरलं. म्हणजे एक अर्ध्या एकरची औषधी 1.5 एकरला वापरलं. तर पूर्ण नाव आपलं दत्ताभाई? माझं नाव दत्ता हरी फुले, राहणार तालुका जिल्हा हिंगोली. तर आपण याला 1 फवारणी केली आणि 1 ड्रिचिंग केली. हा हळदीचं औषधी वापरलं ते ऑलरेडी. तर आज रोजी 25 ऑगस्ट 2025 ला प्लॅन आपण पाहायला आलो. तर 25 ऑगस्ट 2025 ला या प्लॅन मध्ये काय वाटते आपल्याला, काय क्वालिटी वाटेल? याच क्वालिटी झाडाची पूर्ण वाढ आहे. हा झाडाची पूर्ण वाढ आहे. ब्रँचेस जास्ती केले, हा फाट्या जास्ती केल्या, फांद्या जास्ती केल्या. जवळपास जे 4-4.5 फुटापर्यंत ही हाईट झालेली आहे. बरोबर आहे, वाढ झालेली आहे. त्याच्यावर लाल्या नाही, तांबारा नाही, कडकपणा नाही, हा कुठल्याही प्रकारची रोगराई दिसायली का आपल्याला याच्या? हा थ्रिप्स ग्रिप्स मावा किंवा काय दिसायला? काहीच नाही. म्हणजे रोगराई पण नाही जडत जास्ती. कारण की रोग प्रतिरोधक क्षमता, ह्युमिनिटी, हा झाडाचं रोग प्रतिरोधक क्षमता आणि ह्युमिनिटी वाढून झाडाला एकसारखं बनवण्याचं काम करते. ही क्वालिटी आहे. तर दुसऱ्या शेतकऱ्यांना आरसीएम हरित संजीवनीचे प्रोडक्ट जे हळदीला, कापसाला, झेंडूला प्रत्येक पिकांना वापरायला पाहिजेत का नाही? अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? हा तुम्हाला तर अनुभवच नव्हता. तुम्ही बाबरबाईंना सांगितलं, हा याच्याकडून तुम्हाला अनुभव याने सांगितलं की एकदा तुम्ही अनुभव घ्या, फक्त वापरा. याने झेंडूसाठी घेतलं होतं आणि हळदीसाठी घेतलं होतं. हळदीसाठी झेंडूसाठी घेऊन तुमचं याने माहिती दिली. तुम्ही यांचा मान राखून अर्धा एकर वापरला. अर्धा एकर वापरलं तर 1.5 एकरला वापरलं. 1.5 एकर आम्ही वापरलं तरी पण एकदम समाधानी आपली, एकदम रिझल्ट चांगला आहे. तर दुसऱ्या शेतकऱ्यानं हे अर्धा एकर 1 एकर तुमच्यासारखा अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? घ्यायला पाहिजे. हा आता तुम्ही अनुभव घेतला नसता तर अनुभव आला असता का? नहीं। क्या लग रहा बाबर भाई इनकी कपास में आज? इनकी कपास में अच्छा बढ़ोतरी आ गई है, होगा बढ़ोतरी आ गई, पान की क्वालिटी है, लसलसपन है, सब है. और अपन इस कपास को नहीं वापरे, नहीं वापरे तो कैसा लग रहा कपास अपनी? पूरा ये सकत पाना हो गई. अपने सकत पाना हो गए, लाल पान हो गए. और बड़ा है क्या एक सरी की? नहीं हाँ ये चारों कोने सरी के दिख रहे कि नहीं अपने को? सब तरफ किधर भी देखो सरी के दिख रहे ना ऑलरेडी. हाँ अपनी खाली झेंडू को लिए और हल्दी को लिए. तो झेंडू 1 नंबर बन गया आज. हाँ गणपति का झेंडू घंटा पर देखे जैसा हो गया. गाँव में अपने जैसा नहीं है. हाँ हल्दी पण अपनी जो है घंटा पर देखे जैसी है. तो दूसरे किसानों ने, हाँ रिश्तेदारों ने, हाँ अपने वापरना क्या नहीं, इस्तेमाल करना क्या नहीं, वापरना. एक आधे एकड़ का तो अनुभव लेके देखना, पहले तजुर्बा लेना. आधे एकर का तो भी अनुभव लेना, तजुर्बा लेना, वापरना है का नाही? कुठळे काका तुम्हाला काय वाटायला कापूस बघून सांगा, बोला इकडे या. कापसाची क्वालिटी एकदम चांगली आहे, हा एकदम चांगली. बस फांद्या वगैरे हा हाईट बी 4-4.5 पर्यंत उंच गेलेली आहे. हा पूर्ण टोटल. आपण पण कापसाचं घेतलं काका, बरोबर आहे? आपण घेतलं, आपण पण घेतलं. आपल्याला पण कापसामध्ये चांगला रिझल्ट आहे. आपण बी घेतलं. हा चांगला रिझल्ट आहे. पण पाणी जास्ती पडला त्याला आपण काय करणार नाही. फक्त जरा पाण्याच्या शेतीच्या अवलंबानं जरा पाणी लोटरा क्षेत्रानं हा थोडा वाढ कमी झाली. वाढ कमी झाली. नाहीतर कापूस चांगला आहे. फाटे जास्ती व्हायले, वाढ व्हायले, सगळं व्हायले. एकदम क्वालिटी चांगली आहे. एकदम क्वालिटी चांगली आहे. वाढ, कलर गिलर सगळं चांगलं आहे. हा आहे का नाही? ऑलरेडी तर दुसऱ्या शेतकऱ्यांना काय अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? घ्यायला पाहिजे ना. हा आता तुमच्याकडे झेंडू आहे, हो. तुम्ही झेंडूला वापरायला पाहिजेत का नाही? हो ना. हा झेंडूला वापरा पाहिजेत ना. हो ना. हा धन्यवाद, थँक्यू.